माझं नाव अनघा बळवंत पेंडसे. माझा गट आहे युवा गट आणि आज मी सावरकरांच्या विचारातील शस्त्रसज्ज भारत आणि ऑपरेशन सिंदूर याविषयी बोलणार आहे. अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला असे ललकारत ज्यांनी मृत्यूलाही समोर बसवले त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाला एक मंत्र दिला होता, लष्करीकरण करा, सैन्य शस्त्रसज्ज करा. आज जेव्हा मी आधुनिक भारत आणि नुकतेच झालेले ऑपरेशन सिंदूर याविषयी बोलते तेव्हा मला प्रकर्षाने जाणवते की सावरकरांचे हे म्हणणे फक्त कागदावरच नव्हते, तर ते आजच्या आधुनिक भारताच्या संरक्षण प्रणालीचे महत्त्वाचे सूत्र आहे. ज्या देशाच्या लेकी सुनांचा सिंदूर पुसण्याचे धाडस शत्रूने केले, त्या शत्रूच्या घरात जाऊन त्याला नेस्तनाबूत करणारा आजचा भारत हा खऱ्या अर्थाने सावरकरांना अभिप्रेत असलेला भारत आहे. भारत हा शांतीपूजक देश आहे हे जितकं खरं आहे तितकंच अहिंसा परमो धर्म हिंसा तथैवच या श्लोकाप्रमाणे धर्मासाठी केलेल्या हिंसेला पाठिंबा देणारा देखील आहे. सावरकरांनी म्हटले होते की देशाच्या सीमा या चरख्याच्या सुताने नव्हे तर तलवारीच्या टोकाने राखायच्या असतात. आजचा आधुनिक भारत त्यांचे हे म्हणणे तंतोतंत पाळत आहे. भारतीय लष्कर हे चरख्याच्या सुताने नाही तर तलवारीच्या टोकानेच आपल्या सीमा राखत आहे. सावरकरांना फक्त शस्त्रसज्ज भारत नाही तर सुसज्ज भारत देखील हवा होता. स्वदेशी आधुनिक पद्धतीची शस्त्रे चालवण्यासाठी तितकेच सक्षम लष्कर आणि त्या लष्कराच्या मनात भीतीची भावना नव्हे तर कायम विजयाची भावना असावी असे सावरकरांना वाटत होते. दुसऱ्या देशातून शस्त्रे निर्यात करण्यापेक्षा आपल्या देशात बनवलेली शस्त्रे जर आपण वापरली तर ती अधिक फायदेशीर ठरेल असे सावरकरांचे म्हणणे होते. याप्रमाणे आजचा भारत डिफेन्स स्टार्टअप आणि मेक इन इंडियाच्या माध्यमातून ब्रह्मोस, आकाश, अग्नी, पृथ्वी यासारखी क्षेपणास्त्रे तर तेजस, प्रचंड ही लढाऊ विमाने आज भारताच्या वायुदलात आहेत. भारत स्वदेशी बनावटीची शस्त्रे बनवत आहे. केवळ बनवतच नाही तर दुसऱ्या देशात त्याची निर्यात देखील करत आहे. INS विक्रांत ही पूर्ण स्वदेशी बनावटीची पहिली लढाऊ युद्ध नौका आज भारताच्या नौदलाच्या ताफ्यात आहे. शत्रूच्या हत्याराचा अचूक ठावठिकाणा लावून त्यांना उद्ध्वस्त करणारी रडार सिस्टीम आज भारताकडे आहे. मध्यम उंचीवर पण दीर्घकाळ उडणारे ड्रोन्स आज भारताकडे आहेत. सावरकरांच्या म्हणण्यानुसार ज्या राष्ट्राकडे सायन्स म्हणजे शास्त्र आहे ते राष्ट्र प्रगती करते, पण ज्या देशाकडे वेपन्स म्हणजे शस्त्र आहे तेच राष्ट्र टिकते. भारताने आज जगाला आपली नवी ओळख करून दिलेली आहे. भारताकडे स्वदेशी बनावटीची शस्त्रे आहेतच, पण त्यांना योग्य प्रकारे हाताळता येणारे भारतीय लष्कर सुद्धा आहे. ऑपरेशन सिंदूर हे भारतीय शस्त्रसज्जतेचे आणि लष्कराच्या सुसज्जतेचे एक जिवंत उदाहरण आहे. केवळ सैन्य असून चालत नाही तर ते ऑलवेज रेडी असावे लागते. पहलगामच्या हल्ल्यानंतर काहीच दिवसात भारतीय लष्कराने शत्रूचे तळ शोधून त्यावर अचूक हल्ला केला. ही आहे भारतीय लष्कराची लष्कर सज्जता, सुसज्जता आणि तांत्रिक सुसज्जता. ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरलेले आधुनिक ड्रोन्स, मिसाइल्स, इंटेलिजन्स हे भारतीय तांत्रिक सुसज्जतेचे उत्तम उदाहरण आहे आणि त्याद्वारे भारताने आपली नवी ओळख जगाला करून दिली आहे. शत्रूने हल्ला करण्यापूर्वीच त्याला हवेत रोखणे किंवा त्याचे अस्तित्व मिटवणे ही खरी शस्त्रसज्जता आणि भारताने स्वातंत्र्य मिळवल्यानंतर हे सावरकरांनी तत्कालीन सरकारला सांगितले होते. आधुनिक भारत जो सावरकरांना अभिप्रेत होता त्याविषयी विचार करताना मला एकच वाक्य आठवते जे अजित डोवाल यांनी उरी द सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी वापरले होते. ते असे की ये नया भारत है, ये घर में घुसेगा भी और मारेगा भी. सावरकरांचा हा ठाम विश्वास होता की केवळ शांतीच नव्हे तर शस्त्राने राखलेली शांतीच टिकते. ऑपरेशन सिंदूर हे आधुनिक आणि शस्त्रसज्ज भारताच्या लष्करी सामर्थ्याचे प्रतीक आहे. हे ऑपरेशन म्हणजे भारताने जगाला आपल्या संरक्षण प्रणालीची नवीन करून दिलेली ओळख आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये राफेल सारखी लढाऊ विमाने जी शत्रूचे ड्रोन हवेतच ओळखते आणि त्यांना धूळ चारते अशी अग्नीसारखी रडार सिस्टीम
आणि तांत्रिक सुसज्जता प्रगती आज भारताकडे आहे हे जगाला भारताने दाखवून दिले आहे. ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने जगाला आपली नवी ओळख करून दिली आहे, ती अशी की भारत हा दहशतवादाच्या विरोधातच धोरणे राखतो. शत्रूच्या हद्दीतही न जाता अचूक मारा करण्याची क्षमता आज भारताकडे आहे. भारताची सैन्य दले ही आज अत्याधुनिक आणि शस्त्रसज्ज झालेली आहेत. भारताची तरुणाई आज अग्निवीर सारख्या नवीन माध्यमातून भारतीय लष्कर जॉईन करत आहे. त्यामुळे भारताचा तरुण देखील आज देशाच्या सुरक्षिततेसाठी लढत आहे. सावरकरांच्या विचारातील शस्त्रसज्ज भारत हा जेव्हा मी हळूहळू पूर्णत्वाकडे जाताना मला दिसतो आहे. ऑपरेशन सिंदूर ही याची सडेतोड उत्तराने दिलेली एक प्रकारची नांदीच आहे. ज्या देशाचे तरुण शस्त्र आणि शास्त्र या दोन्ही विषयात निपुण आहेत, त्या भारताकडे वाकड्या नजरेने बघण्याची कोणाची हिंमत होऊ शकत नाही. आणि जर एखाद्या शत्रूने आपल्याकडे वाकड्या नजरेने बघितले तर त्याला आपण ठणकावूनपणे सांगू शकतो की तू आत्ता आमच्याकडे आलायस, पण तुला परत जाण्याचा रस्ता दिसणार नाही. याचीच उदाहरणं म्हणजे ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन उरी द सर्जिकल स्ट्राईक, उरी 2019 साली दिलेले भारताने सडेतोड उत्तर, ही सगळी आपण त्याची उदाहरणं म्हणू शकतो. शस्त्रसज्ज भारताचे नागरिक म्हणून आज आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आणि नुसता अभिमानच नाही तर या देशाला आपण महासत्ता बनवण्यासाठी आपण मदत केली पाहिजे, तसा संकल्प केला पाहिजे. असं जर आपण सगळ्यांनी ठरवले तर एक दिवस भारत नक्कीच एक महासत्ता होईल आणि भारताकडे सगळ्या प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान, मिसाईल्स आणि शस्त्रे असतील. तर चला सगळ्यांनी मिळून भारताला एक महासत्ता बनवूया. जय हिंद, जय भारत.